मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण 34 साईजमध्ये परफेक्ट प्रिन्सेस कट ब्लाउजचं कटिंग आणि शिलाई दोन्ही सुद्धा बघणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। सर्वात आधी आपल्याला अस्तरची घडी करून घ्यायची आहे अशा पद्धतीने, म्हणजे ही पूर्ण आपली बंद बाजू झाली पाहिजे। इथे खालच्या बाजूला एक लाईन ओढून घ्या। बराच वेळा काय होतं, कपडा क्रॉसमध्ये सुद्धा असतो। ब्लाउजची उंची 14 तयार आहे, तर मी 15 वरती मार्किंग करून घेणार आहे। आपल्याला ब्लाउजची उंची जेवढी असते त्यामध्ये 1 इंच जास्त घ्यावं लागतं, ते लक्षात घ्यायचं आहे। हे पहा, ब्लाउजची उंची माझी 14 तयार होणार आहे, तर 15 वरती मार्किंग करून घेते। हे पहा, इथे पुढच्या बाजूला सुद्धा एक मार्किंग करून घेते आणि ह्याच्यावरती आपल्याला एक लाईन ओढून घ्यायची आहे। ही बंद बाजू आहे, लक्षात ठेवा। शोल्डरचं मार्किंग आपल्याला इथे 6 इंचावरती करायचं आहे। गळा रुंदीचं मार्किंग आपल्याला 2.5 इंचावरती करायचं आहे। हे पहा, इथे 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते। मुंडा इथे 5.5 इंच आहे। हे पहा, मुंड्याचं मार्किंग इथे मी 5.5 इंचावरती ठेवलेलं आहे आणि अशी लाईन ओढून घ्यायची आहे। इकडच्या सुद्धा बाजूला अशी लाईन ओढून घ्यायची आहे। आता इथे आपल्याला छातीचं मार्किंग करायचं आहे। 34चा चौथा भाग 8.5 येतो, 8.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आणि पुढच्या बाजूला कंपल्सरी तुम्ही 2 इंच शिलाई मार्जिन पकडायचं आहे। आता इकडच्या बाजूला आहे अशीच लाईन खाली ओढून घ्यायची आहे। हे पहा, अशा पद्धतीने। आता इथे आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे। असा टेप ठेवून घ्या, बरोबर असा मध्य करून घ्यायचा। इथे एक मार्किंग करून घ्यायचं। आता इथे आपण पाठीमागचा भाग कट करत आहोत। पाठीमागच्या मुंड्याचा आकार इथे आपल्याला 1.25 इंचावरती द्यायचा आहे। हे पहा, इथे मार्किंग करून घ्या आणि इकडच्या बाजूने असा आकार द्यायचा आहे अशा पद्धतीने, किंवा ह्या बाजूने दिला तरी चालेल। हे पहा, अशा पद्धतीने। आता इथे पाठीचा गळा 5 तयार आहे। हे पहा, 5 तयार आहे। खालून 5 वरती मार्किंग करून घेते इथे तयारचं, आणि वरच्या बाजूला 1 इंच जास्त घ्यावं लागतं, आपल्याला शिलाईसाठी लागणार आहे। आता इकडच्या बाजूला गळा रुंदीचं 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते। हे पहा, अशा पद्धतीने एक बॉक्स तयार करून घ्यायचा। हे पहा, बघू शकता इथे अशा पद्धतीने। आता इथे आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा। 1 इंचावरती मार्किंग करून घ्या इथे, इथून इथं। हे पहा, अशा पद्धतीने असं मोजून घ्या 1 इंच, आणि इथून ह्या बाजूने तुम्ही ते तुमच्या आवडीनुसार सुद्धा आकार ठेवू शकता। हे पहा, अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे। हे पहा, अशा पद्धतीने। आता इथे पाठीचे टक्स मार्किंग करायचे आहेत। गळा शिलाई करून थोडासा 1/2 इंच खाली होणार आहे, ते लक्षात घ्यायचं आहे। आता उंचीला इथे आपण 4.5 इंच सुद्धा ठेवू शकतो। त्याआधी हे पहा, इकडचं मार्किंग करून घ्या 2 इंचाच्या पुढे, लक्षात घ्यायचं आहे। फिटिंग मार्किंग असतं आपलं हे, त्याच्या पुढे काय करायचं, असा टेप ठेवायचा, सोप्पा आहे। त्याचा बरोबर असा मध्य करून घ्या इथपर्यंत। हे पहा, अशा पद्धतीने हे दोन्ही सुद्धा मध्य करून घ्यायचा। आता इकडच्या बाजूला जेवढा तुम्हाला टक्स उंचीला ठेवायचा आहे तेवढा तुम्ही इथे ठेवू शकता। आता इथे मी 4.5 इंचावरती उंचीला मार्किंग करून घेते। हे पहा, अशा पद्धतीने। आता इथे हे पहा, ह्या बाजूला 1/2 इंच आणि ह्या बाजूला 1/2 इंच अशा पद्धतीने आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे। पहा, अशा पद्धतीने, आणि दोन्ही सुद्धा बाजूला सेम मार्किंग करून घ्या, नाही तर फिटिंगला कमी जास्त होऊ शकतं, ते लक्षात घ्यायचं आहे। हे मी कट करून घेते। हे पहा, अशा पद्धतीने एका लाईनीमध्ये, कारण की आपण इथे लाईन ओढून घेतली होती। हे पहा, असं मार्किंग करून घ्यायचं आहे, बरोबर मध्य होतो। आता इकडच्या सुद्धा बाजूने पूर्ण हे कट करून घ्यायचं आहे। आता इथे आपल्याला गळा सुद्धा कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने। अशा पद्धतीने जर तुम्ही गळ्याला आकार दिला ना, गळ्याचा आकार सुद्धा बघू शकता इथे एकदम असं व्यवस्थित येतो, ते लक्षात घ्यायचं आहे। आता ह्या बाजूला जे उंचीचं मार्किंग केलं, टक्स उंची, तीच ह्या बाजूला करून घ्यायचं। ह्या बाजूला 1/2 इंच आणि ह्या बाजूला 1/2 इंच अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे। हे पहा, दोन्ही सुद्धा बाजूने सेम मार्किंग झालं पाहिजे। आता इथे आपल्याला पुढच्या भागाचं कटिंग बघायचं आहे। हे पहा, पाठीचा भाग आहे असाच ठेवा। हे पहा, इथे हे पहा, अशा पद्धतीने आहे असा ठेवून घ्यायचा आहे। उंची सुद्धा पाठीच्या भागा एवढीच पुढच्या बाजूला सुद्धा आपल्याला घ्यायची असते, ते लक्षात ठेवा। हे पहा, इकडच्या बाजूला थोडीशी जागा ठेवायची आहे आणि सर्वात आधी आहे असंच हा पाठीचा भाग मार्किंग करून घ्यायचा आहे। इकडच्या बाजूला सर्वात आधी हे पहा, अशी लाईन ओढून घ्या। इथे आपण पाठीचा भाग ठेवून आहे असंच मार्किंग करून घेतलं, बघू शकता इथे। हे पहा, अशा पद्धतीने। आता इथे आपल्याला सर्वात आधी गळा रुंदीचं मार्किंग 2.5 इंचावरती, हे पहा, अशा पद्धतीने 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्या। नंतर आपल्याला इथे पुढच्या मुंड्याचा आकार सुद्धा देऊन घ्यायचा आहे। पहा, अशा पद्धतीने एक लाईन ओढून घ्या। ह्याच्या लाईनीमध्ये बरोबर सरळ आली पाहिजे, ते लक्षात घ्या। हे पहा, इकडच्या सुद्धा बाजूला अशी लाईन ओढून घ्या, कारण की इथे आपल्याला पुढच्या मुंड्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे। आता इथे आपल्याला पुढच्या मुंड्याचं मार्किंग 1/2 इंचावरती करायचं आहे। 1/2 इंच म्हणजे किती, 1 ला 2 लाईनी कमी। आता इथे हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे।
बरोबर इथं मध्यापर्यंत लक्षात घ्यायचं, इथून देऊन इथपर्यंत या दोन्हीचं सेम मध्य तिथपर्यंतच आपल्याला आकार द्यावा लागतो. आता कट करताना हा घ्यायचा नाही आपल्याला आकार, आतल्या बाजूचा हा आकार आपल्याला इथे घ्यायचा आहे. अस्तरचा कपडा ह्या बाजूला घेते, हे अशा पद्धतीने. आता इथे आपल्याला पुढच्या गळ्याचं मार्किंग करायचं आहे 5.5 इंचावरती. इथे आहे तेवढंच गळा टाकत जा. इकडच्या बाजूला गळा रुंदीचं मार्किंग 2.5 इंचावरती. गळा आहे तेवढंच टाकत जा. बऱ्याच वेळा काय होतं, जास्त घेतलं तर शोल्डर उतरलं जातं, ते लक्षात घ्यायचं आहे. त्यासाठी गळा आहे तेवढंच टाकायचं आहे. तुमचं 5.5 असू द्यात, 5.25 सुद्धा असू द्यात, कोणाकोणाचा 6 इंच सुद्धा असतो, त्यांनी आहे तेवढंच टाकायचं आहे. आता इथे आपल्याला पुढच्या गळ्याचा आकार द्यायचा आहे. 1.25 इंचावरती मार्किंग करून घ्या. 1.25 इंच म्हणजे 1 ला 2 लाईनी कमी. मग नंतर असा आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने, किंवा इकडच्या बाजूने दिलं तरी सुद्धा चालेल, हे अशा पद्धतीने. आता इथे आपल्याला उंची अनुसार उभा टक्स मार्किंग करून घ्यायचं आहे. असं ठेवून घ्या इथे, आणि ह्याचा बरोबर ह्या 2 इंचा मध्य करून घ्या. अशा पद्धतीने ठेवून घ्या आणि बरोबर असा मध्य करून घ्या. म्हणजे तुमचं काय होतं, टक्स मार्किंग एकदम असं व्यवस्थित होऊन जातं, ते लक्षात घ्यायचं आहे. 2 इंचा मध्य केला, इथं आपण मार्किंग करून घेतलं. आता इथे हे मार्किंग मोजून घ्या. माझे इथे 4 इंच भरते, मग खालच्या बाजूला 4 इंच इथं मार्किंग करून घ्या. इथे सुद्धा जेवढं तुमचं भरेल ना, इथून इथपर्यंत आले लक्षात, मग तेवढं खाली लगेच असं मार्किंग करून घ्यायचं, ते लक्षात घ्यायचं आहे. जेवढं भरेल तेवढं हे अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आणि एक अशी लाईन ओढून घ्यायची आहे. म्हणजे टक्स मार्किंग आणि छातीचा टक्स मार्किंग करायला एकदम असं सोपं जातं, चुकत नाहीये, ते लक्षात घ्यायचं आहे. आता इथे ब्लाऊजची उंची 14 आहे, तर मी ते वरून येणारा टक्स पॉईंट मी ते 9.5 वरती ठेवणार आहे. आणि जर ह्या साईजमध्ये तुमच्या ब्लाऊजची उंची 12.5 आणि 13 असेल, त्यांनी 9 इंचावरती ठेवायचं आहे, थोडासा वरती येईल. आणि जर तुमच्या ब्लाऊजची उंची 15-16 असेल, त्यांनी 10 वरती ठेवायचं आहे, ते लक्षात घ्यायचं आहे. आता इथे माझ्या ब्लाऊजची उंची आहे 14, तयार होणारी उंची म्हणजे मी 9.5 वरती ठेवलेला आहे. इथे आपण ब्लाऊजचा उंची अनुसार टक्स मार्किंग केलेला आहे. आता छातीचा टक्स ह्या बाजूला ही रेष ओढून घेतली का वरून येणारी, आता ह्या बाजूला 1.25 इंच लक्षात ठेवा, 1.25 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आणि ह्या बाजूला 1.25 इंचावरती घ्यायचं आहे. इकडच्या बाजूला 1.25 इंच आणि ह्या बाजूला 1.25 इंच परफेक्ट बसणार आहे 34 साईजमध्ये, ते लक्षात घ्या. हे मग काय करायचं आहे, असा त्रिकोण तयार करून घ्यायचा. सोपा आहे, हे असा त्रिकोण तयार करून घ्यायचा आहे. पफ सुद्धा एकदम असा व्यवस्थित येतो. आता हे दोन्ही सुद्धा मोजून घ्यायचं आहे. 1.25 आणि 1.25 झालं 2.5 इंच. आता हेच 2.5 इंच ह्या बाजूला वाढवून घ्या. हे इकडच्या बाजूला वाढवून घ्यायचं आहे. का तर पाठीच्या बाजूला फिटिंगला बऱ्याच वेळा कमी पडतं, त्यासाठी हा टक्स दिल्याच्या नंतर कमी पडतो, त्यासाठी. आता इथे फक्त थोडंसं 1/2 इंच वाढवून घ्यायचं, जास्त नाही, फक्त 1/2 इंच, ते लक्षात घ्यायचं आहे. अशी लाईन ओढून घ्यायची क्रॉसमध्ये, हे अशा पद्धतीने. आता आपल्याला इथे प्रिन्सेसचा आकार द्यायचा. हे इथून सुरुवात करा, हे अशा पद्धतीने. जास्त असा वरच्या बाजूला सुद्धा घ्यायचा नाही, अशा पद्धतीने देऊ शकता. थोडासा गोलमध्ये आला पाहिजे, लक्षात घ्यायचा. हे अशा पद्धतीने इकडच्या बाजूला घ्यायचा, मध्ये दिसायला सुद्धा तो आणखीन व्यवस्थित दिसतो. आता इथे हे एक टक्स द्यायचा असतो, बसायला एकदम असा परफेक्ट बसतो. एकदा देऊन बघा, खूप छान असा ब्लाऊज बसतात. आता ह्या बाजूला 1/2 इंच इथे आणि ह्या बाजूला सुद्धा 1/2 इंच, हे अशा पद्धतीने ठेवून घ्या. किंवा 1/2 इंचापेक्षा कमी पकडलं तरी चालेल, पण शक्यतो 1/2 इंच घेतलं तरी चांगलंच आहे. आता इथे काय करायचं आहे, 2.5 इंच घ्या. इथून आतल्या बाजूला 2.5 इंच, हे सर्व साईजसाठी आहे. इथून आतल्या बाजूला 2.5 इंच, हे सर्व साईजसाठी तुम्ही घेतलं तरी सुद्धा चालेल. आणि इथं 1/2 इंच घेतलं तरी सुद्धा चालेल, ते लक्षात घ्यायचं आहे. किंवा 1/2 इंचपेक्षा कमी पकडलं तरी सुद्धा चालेल, तुमच्या अनुसार शिलाईमध्ये किती पकडतं त्यावरती अवलंबून आहे. आता हे बघू शकता, इथे अशा पद्धतीने आपण मार्किंग केलं. आता बरोबर असा त्रिकोण तयार करून घ्यायचा आहे, अशा पद्धतीने बघू शकता. इथे हे फक्त लक्षात ठेवा. आता इथे हे अशा पद्धतीने पकडा आणि कट मारून घ्यायचं आहे इथे, आणि हे पूर्ण ओपन होणार आहे, ते लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे दोन्ही सुद्धा बाजूने तुमचं ह्या बाजूला आणि ह्या बाजूला सेम मार्किंग होणार आहे. आता हे व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आता आपण हा त्रिकोण तयार केलेला कट करून घेतला. आता इथे ना छोटेसे कट मारून घ्यायचे, ते लक्षात ठेवायचं आहे. अशा पद्धतीने इथे हे समोरासमोर आलं पाहिजे, ते लक्षात ठेवा. जॉईन करताना सुद्धा आपण ज्यावेळेस जोडतो ना, त्यावेळेस हे बरोबर आपलं आलं पाहिजे, तेव्हा तिथे पप सुद्धा तुमचा व्यवस्थित येणार, ते लक्षात घ्यायचं आहे. आता हे पूर्ण आपण ओपन करून घेऊया, हे अशा पद्धतीने. हे अशा पद्धतीने हे सुद्धा बाजूला इथे सुद्धा कट आहे, बघू शकता. हे कट फक्त लक्षात ठेवा, इथे सुद्धा मारून घेतलेला आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. तर हे तुम्ही लक्षात ठेवा.
पुढच्या बाजूची फिटिंगची बाजू आणि पाठीच्या बाजूची फिटिंगची बाजू असं ठेवून घ्या इकडच्या बाजूला. हे पहा बऱ्याच वेळा तो प्रॉब्लेम आपल्यामध्ये होतो की कमी जास्त होतो तिथं आपलं शिलाई करताना. आता इथे लक्ष द्यायचं. हे पहा एवढं आपलं जास्त आहे पुढची बाजू, लक्षात घ्या पुढची बाजू तेवढी आपली जास्त आहे. मग काय करायचं आहे, हे पहा हे पहा इकडच्या बाजूला कमी कमी असं पट्टीचा वापर करा. हे पहा असं कमी कमी करत घ्यायचं आहे तेवढंच ते. मग हे पहा अशा पद्धतीने कट करून घ्या. हे पहा अशा पद्धतीने तेवढं बरोबर तुमचं तिथे कट होऊन जाईल. जास्त जेवढा कपडा झालेला आहे तेवढा. आता हे झालं आपलं बरोबर, हे लक्षात घ्यायचं आहे. आपण कट केलेले अस्तर आता ह्याच्यावरती ब्लाऊज पिसावरती ठेवून आपल्याला कट करून घ्यायचं आहे. अशी घडी करून घ्या जेणेकरून ही आपली पूर्ण बंद बाजू झाली पाहिजे. आता इथे आपल्याला पाठीचा भाग ठेवायचा आहे. ही आपली पूर्ण बंद बाजू आहे. बंद बाजूला व्यवस्थित पाठीचा भाग ठेवून आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आता हे सुद्धा आपण अस्तर कट केलेलं असं ठेवून घ्या. खालचा कपडा नेहमी चेक करायचा आहे व्यवस्थित आहे का, आणि व्यवस्थित आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. आता इथे सुद्धा हे अस्तर व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने ठेवून. आता पुढच्या बाजूला कमरेला लावण्यासाठी आपल्याला पट्ट्या लागतात. हे पहा 1.5 इंचाची काढायची आहे आणि कट करून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला हुक आणि लूकपट्टी काढायची आहे. 2.5 इंचाची काढली तरी सुद्धा चालते. हे पहा अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे आणि जेवढी तुम्हाला उंचीला लागते तेवढी तुम्ही इथे काढून घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीने कट करून घ्यायचे आहे. इथे आपल्या दोन्ही सुद्धा पट्ट्या काढून झालेल्या आहेत. आता इथे पायपिंगच्या सुद्धा मी क्रॉसमध्ये पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत. 1 इंचाच्या पट्ट्या जेवढ्या लागणार आहेत तेवढ्या मी इथे काढून घेतलेल्या आहेत. आणि बाहीचं कटिंग कशा पद्धतीने करायचं आहे, बाही कट करताना अर्धा इंच शोल्डर कमी करून घ्यायचं आहे, ते लक्षात घ्यायचं आहे. कारण की पुढची बाजू आणि पाठीमागची बाजू जोडल्याच्या नंतर आपण बाही जोडत असतो, ते लक्षात घ्यायचं आहे. आणि बाही आपण कशा पद्धतीने जोडतो, गोल राऊंडमध्ये. मग इथे असा टेप ठेवायचा आहे अशा पद्धतीने, आणि हा गोल राऊंड असा टेप ठेवून इथपर्यंत असा मोजून घ्यायचा आहे. माझं इथे 8.5 इंच भरतंय, बघू शकता. इथे परत एकदा मी तुम्हाला दाखवते. हे अशा पद्धतीने हे पहा, बघू शकता इथे. हे पहा राईट माझे इथे 8.5 इंच भरते. अशाच पद्धतीने तुम्ही बाहीची घडी टाकायची आहे. मी सुद्धा ह्याच पद्धतीने अर्धा इंच कमी करायचं आहे, कारण की शोल्डर जोडल्याच्या नंतर आपण बाही जोडत असतो आणि इथून खाली आपल्याला गोल राऊंड हा मोजून घ्यायचा असतो. जेवढा भरेल तेवढं इथे लगेच असं मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि पाठीमागच्या सुद्धा व्हिडिओमध्ये हे मी तुम्हाला बाहीचं कटिंग ह्याच्यावरती मी अशा पद्धतीने बाही कटिंग आणि शिलाई केलेली आहे. ह्याची सुद्धा मी घडी 8.5 इंच ठेवलेली आहे. फक्त इथे बाही तुमच्या उंची आणि आवडीनुसार सुद्धा ठेवायची आहे, ते लक्षात घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मी बाहीचं कटिंग आणि शिलाई दोन्ही सुद्धा तुम्हाला टाकलेलं आहे. आता इथे आपल्याला सर्वात आधी पाठीचा भाग तयार करून घ्यायचा आहे. हे अशा पद्धतीने ठेवून घ्या आणि त्याच्यावरती आपल्याला अस्तर ठेवून घ्यायचं आहे. हे टक्स मार्किंग केलेलं आहे का ते आतल्या बाजूला करा, ते लक्षात घ्यायचं आहे. आणि इथून आपल्याला शिलाई करायला सुरुवात करायची आहे. आणि अर्धा इंच शिलाईमध्ये पकडा, कारण की पाठीच्या भागामध्ये आपण 1 इंच जास्त घेत असतो, ते लक्षात घ्यायचं आहे. आता हा कपडा ह्या बाजूला घ्यायचा आहे अशा पद्धतीने, अस्तरचा कपडा, आणि एकदम कडेकडेला आपल्याला दापटीप टाकून घ्यायची आहे. आता हा कपडा आतल्या बाजूला घेऊन एकदम कडेकडेला आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. आणि पाठीमागच्या सुद्धा बाजूला आपल्याला इथे पूर्ण गळ्याला शिलाई करून घ्यायचं आहे. आणि जेवढा शिल्लक आपला कपडा आहे तो पूर्ण आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. आता इथे पाठीच्या बाजूला टक्स टाकून घ्यायचे आहेत.
आता इथे आपल्याला पाठीच्या बाजूला पायपिंग टाकायची आहे। 1 इंचाच्या क्रॉसमध्ये पट्ट्या काढल्या होत्या, मी एकाला एक जोडून घेतल्या। आता आपल्याला ही गोल राऊंड मध्ये तयार करून घ्यायचं आहे। आता इथे पाठीच्या बाजूला आपण पूर्ण पट्टी गळ्याला जोडून घेतली। आता ह्या बाजूला हे अशा पद्धतीने थोडीशी घडी करून घ्या, जेणेकरून हा कपडा आपल्याला शिलाईमध्ये सापडला पाहिजे। हे अशी घडी करून घ्यायची आहे आणि इथे बरोबर एकदम कडेकडेला पूर्ण शिलाई मारून घ्यायची, जेणेकरून पाठीमागच्या बाजूला एक प्रकारची पट्टी तयार होते, ते लक्षात घ्यायचं आहे। ह्याच पद्धतीने आपल्याला पुढच्या बाजूला सुद्धा पायपिंग करून घ्यायची असते। आता इथे आपल्याला पायपिंग टाकून घ्यायची आहे। हे अशा पद्धतीने थोडीशी घडी करून घ्या, एकदम नॉर्मल। आता तुम्हाला इथे किती जाड नाजूक ठेवायची असेल तुमच्या इथे आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता। हे अशा पद्धतीने फक्त थोडीशी घडी करून घ्यायची आहे। हे अशा पद्धतीने म्हणजे पाठीमागच्या सुद्धा बाजूला एक प्रकारची थोडीशी नाजूकमध्ये पट्टी तयार होते, म्हणजे तुमची पायपिंग त्यामध्ये कधीही पलटी पडत नाही, ते लक्षात घ्यायचं आहे। आणि शिलाई मारताना थोडीशी मधल्या खाचीमध्ये बरोबर बसली पाहिजे, तेव्हा तुमची पायपिंग अशी एकदम अशी गोलमध्ये येऊन जाते आणि ती कधीही पलटी पडत नाही, ते लक्षात घ्यायचं आहे। इथे आपली पाठीच्या बाजूची पायपिंग तयार झाली। हे अशा पद्धतीने बघू शकता, इथे पाठीमागच्या सुद्धा बाजूला बघू शकता तुम्ही। अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा करून घ्यायची आहे आणि पुढच्या सुद्धा बाजूची आपल्याला अशाच पद्धतीने पायपिंग करून घ्यायची आहे। आता इथे आपल्याला ब्लाऊजची पुढची बाजू तयार करायची आहे। बघू शकता अशा पद्धतीने ब्लाऊज पीस ठेवून घ्या समोरासमोर, त्याच्यावरती आपल्याला अस्तर अशा पद्धतीने ठेवून घ्या। हे बघू शकता इथे समोरासमोर हे अशा पद्धतीने ठेवून घ्या, जेणेकरून काय होईल तुमचं तिथे उलट होणार नाही, ते लक्षात घ्यायचं आहे। सर्वात आधी आपल्याला अस्तर जोडून घ्यायचं आहे। हे अशा पद्धतीने ठेवलं तरी सुद्धा चालेल। आता इथे आपल्याला दोन्ही सुद्धा बाजूंचा अस्तर जोडून घ्यायचा आहे आणि जेवढा कपडा आपला शिल्लक असेल तेवढा इथे कट करून घ्यायचा आहे। इथे मी दुसऱ्या सुद्धा बाजूचं त्याच पद्धतीने अस्तर जोडून घेतलं आणि जेवढा आपला कपडा शिल्लक आहे ना तेवढा इथे मी कट करून घेतला। आता ही सुद्धा बाजू हे अशा पद्धतीने समोरासमोर ठेवून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला अस्तरचा कपडा ठेवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने, इकडची बाजू आणि ही बाजू, आणि पूर्ण आपल्याला हे अस्तर जोडून घ्यायचं आहे आणि जेवढा शिल्लक राहिलेला कपडा असेल तो इथे आपल्याला कट करून घ्यायचा आहे। ही सुद्धा बाजू मी त्याच पद्धतीने तयार करून घेतली आणि जेवढा शिल्लक कपडा आहे तेवढा मी इथे कट करून घेतलेला आहे। आता हे दोन्ही सुद्धा समोरासमोर ठेवून घ्या अशा पद्धतीने। हे अशा पद्धतीने आता आपल्याला ही बाजू ह्या बाजूला ठेवून घ्या, हे अशा पद्धतीने, आणि ही बाजू हे अशा पद्धतीने ठेवून घ्या। इथे कट सुद्धा आहे बघू शकता, इथे सुद्धा कट आहे, हे ह्याचा सुद्धा इथे आहे, असं बरोबर ठेवून घ्या, म्हणजे जोडताना आपलं चुकत नाही, ते लक्षात ठेवा। आता ही बाजू ह्याच्यावरती अशी उलटी ठेवून घ्या। इथे बघू शकता इथे मध्य आहे, हे दुसरी सुद्धा बाजू आपल्याला ह्याच पद्धतीने जोडून घ्यायची आहे आणि ह्याचं सुद्धा इथे मध्य आहे बघू शकता, आपण कट मारून घेतलेला आहे कटिंगच्या वेळेस। हे असं बरोबर मध्यावरती मध्य ठेवून घ्या। हे त्या सुद्धा बाजूच ह्याच पद्धतीने तुम्हाला करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने ठेवून घ्या आणि इथे खाली बघायचं आपलं पुरतंय का, हे बघू शकता, असं चेक करू सुद्धा शकता आपलं आता इथे पुरतंय। हे मग इथून आपल्याला जोडून घ्यायचं आहे। इथे फक्त खालच्या बाजूला व्यवस्थित पकडा, इथून मध्यापासून इथपर्यंत, ते लक्षात घ्यायचं आहे। हे अशा पद्धतीने खेचू नका, फक्त हे अशा पद्धतीने जोडत जोडत आपल्याला वरच्या बाजूला घ्यायचं आहे। इथं वरच्या बाजूला थोडंसं शिल्लक राहत आहे, राहिलं तरी राहू द्यात, नंतर थोडासा आकार देऊन आपण कट करू शकतो। आता परत एकदा आपल्याला ह्याच्यावरती डबल शिलाई द्यायची आहे। दुसरी सुद्धा बाजू आपल्याला अशाच पद्धतीने तयार करून घ्यायची आहे, ते लक्षात घ्या। हे अशा पद्धतीने इथे थोडासा वरच्या बाजूला शिल्लक आहे, हे अशा पद्धतीने आपण थोडासा गोल आकार द्यायचा।
किंवा खडूने मार्किंग करून घेतलं तरी सुद्धा चालेल. आणि मग हे नंतर हे अशा पद्धतीने हे कट करू शकतो. थोडं शिल्लक असेल तेवढं हे अशा पद्धतीने. आता इकडच्या बाजूला आपण टक्स मार्किंग केलेलं आहे. हे असं पकडा इथे आणि डबल शिलाई मारून घ्यायची. इथं मार्किंगपर्यंतच घ्यायचं आहे. इकडच्या बाजूने हे कमी कमी करत घ्यायचा आणि परत डबल शिलाई. दुसऱ्या सुद्धा बाजूत आपल्याला अशाच पद्धतीने तयार करून घ्यायचं आहे. हे बघू शकता इथे बसायला सुद्धा एकदम असा परफेक्ट बसणार आहे. तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने टक्स देऊन घ्यायचं आहे. एकदम बसायला परफेक्ट तुम्हाला हा प्रिन्सेस कट बसणार आहे ते लक्षात घ्यायचं. हे ह्याच पद्धतीने मी दुसरी सुद्धा बाजू तयार करून घेतली. हे अशा पद्धतीने फक्त मध्यावरती मध्य पकडा इथे आणि नंतर खालच्या बाजूने जोडायला सुरुवात केली तरी सुद्धा चालेल. फक्त ते लक्षात घ्यायचं आहे. आता हे समोरासमोर ठेवून घ्या अशा पद्धतीने. आता ह्या बाजूला हुक पट्टी आणि ह्या बाजूला लूक पट्टी दोन्ही सुद्धा पट्टी आपल्याला इथे जोडून घ्यायची आहे. आता ही पट्टी जोडून घेतली. इकडच्या बाजूला घेऊन एकदम कडेकडेला दाबटीप टाकून घ्यायची आहे आणि आतल्या बाजूला पलटी करून घ्यायची आहे. इथे आपली हुक पट्टी जोडून झाली. आता दुसऱ्या सुद्धा बाजूची आपल्याला पट्टी जोडून घ्यायची आहे. इथे मी ही पूर्ण पट्टी जोडून घेतली. आता ह्या बाजूला हे थोडीशी घडी करून घ्या आणि ह्याच्यावरती ठेवून घ्यायची आहे आणि 5 नंबरची शिलाई मारून घ्यायची आहे. म्हणजे हुक अडकवताना धागे नाही तोडले तरी सुद्धा चालतात. आता इथे आपल्याला हुक अडकवण्यासाठी मार्किंग करून घ्यायचं आहे. त्यासाठी ह्या दोन्ही सुद्धा पट्ट्या एकसारख्या आहेत का ते बघा. कमी जास्त असेल तर हे अशा पद्धतीने थोडीशी कट करून घ्या. बघू शकता इथे. नंतर आपल्या एकसारखे आहेत का ते बघून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आणि जर तुमचा गोल आकार नसेल आला तर त्या पद्धतीने हे इथूनच घ्यायचं आहे. इकडच्या बाजूला हे अशा पद्धतीने हे इकडच्या बाजूने घेऊन ह्या बाजूला अशा पद्धतीने तुम्ही आकार द्यायचा. इथून घ्यायचा आहे अशा पद्धतीने ह्या बाजूने. हे आता ह्या बाजूला सुद्धा हे वरून घ्यायचं आहे. हे ह्या बाजूने अशा पद्धतीने इकडच्या बाजूला सर्वात आधी शिलाई मारून घ्यायची. नंतर ते कट करून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला हुक अडकवण्यासाठी समान मार्किंग करून घ्यायचा. इथे पायपिंगसाठी थोडं सोडून द्या वरच्या बाजूला. इथे सुद्धा खालच्या बाजूला आपल्याला पट्टी जोडून घ्यायची आहे. थोडं सोडून द्यायचं आहे. आता ह्या मार्किंग वरती बरोबर असं मार्किंग ठेवून घ्या. हे अशा पद्धतीने. इथे मध्यावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने ठेवून घ्या आणि त्रिकोणी शिलाई मारून घ्यायची आहे. किंवा जर तुम्ही हाताने बनवत असाल तर हाताने सुद्धा बनवू शकता. हे अशा पद्धतीने समान मार्किंग करून घ्यायचं आहे आणि असे त्रिकोण करून घ्यायचं. त्याच्यावरती बरोबर आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने. आणि ते मध्यभागी पण एक शिलाई मारून घ्यायची आहे. म्हणजे पट्टी सुद्धा दिसायला आपली व्यवस्थित दिसते. मी पट्टी तयार करून घेतली. बघू शकता त्रिकोणी शिलाई मारून घेतलेली आहे. आणि ते वरच्या बाजूला ज्या पद्धतीने आपण पाठीच्या बाजूला पायपिंग केली का तीच पद्धत मी इथे वापरलेली आहे. दोन्ही सुद्धा बाजूने त्याच पद्धतीने पायपिंग केलेली आहे. आता खालच्या बाजूला आपल्याला पट्टी जोडून घ्यायची आहे. इथे आपण काढलेली पट्टी हे थोडीशी अशी घडी करून घ्यायची आहे आणि इथे बरोबर ठेवून पूर्ण तयार करून घ्यायची आहे. आता ही पट्टी आपण जोडून घेतली. आता हा कपडा ह्या बाजूला घ्यायचा अस्तरचा आणि एकदम कडेला दाबटीप टाकून घ्यायची आहे. हे अशा पद्धतीने इथे आपण पूर्ण दाबटीप टाकून घेतली. आता आतल्या बाजूला पट्टी घेऊन हे अशा पद्धतीने थोडीशी घडी करून घ्या आणि परत ह्याच्यावरती अशा पद्धतीने ठेवून आपल्याला ही पट्टी पूर्ण तयार करून घ्यायची आहे. इथे आपली पट्टी जोडून तयार झाली. हे अशा पद्धतीने बघू शकता. इथे ही सुद्धा बाजू आपली पट्टी जोडून तयार झालेली आहे. हे अशा पद्धतीने बघू शकता. इथे दोन्ही सुद्धा बाजूंची आपली इथे पट्टी जोडून झालेली आहे. आता इथे आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचं आहे. आता आपल्याला इथे पाठीचा उलटा ठेवून घ्या अशा पद्धतीने. हे दोन्ही सुद्धा बाजूंना आणि अर्धा इंच आपल्याला हे शिलाईमध्ये पकडायचं आहे. इथं अर्धा इंचचं वाटलंच तर मोजून मार्किंग करून घेतलं तरी सुद्धा चालेल. फक्त गळा आहे तेवढं टाकायचं आहे. मी सुरुवातीला तुम्हाला कटिंग करताना सांगितलेलं आहे. त्यामध्ये बदल करू नका. नाही तर जास्त घेतलं तर तुमचं पूर्ण शोल्डर उतरलं जाईल. ते लक्षात घ्यायचं आहे. फक्त गळ्याच्या बाजूला ठेवताना हे अशा पद्धतीने ठेवून घ्या आणि ही सुद्धा बाजू
लक्षात घ्यायचं आहे. इथे कमी जास्त होऊ देऊ नका, ते लक्षात घ्यायचं आहे. आणि डबल शिलाई मारून घ्यायची आहे ह्या सुद्धा बाजूला. इथे आपलं दोन्ही सुद्धा बाजूंचं शोल्डर जोडून झालं. हे अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही बघू शकता. आणि वरच्या सुद्धा बाजूला जर धागे निघत असतील तर डबल शिलाई मारून घेतली तरी सुद्धा चालेल, ते लक्षात घ्यायचं आहे. आणि इकडच्या बाजूला जर तुमचं शिल्लक राहिलं तर हे बऱ्याच वेळा तो प्रॉब्लेम होतो, तर मग थोडंसं आकार देऊन तुम्ही ते कट करून घेतलं तरी सुद्धा चालेल. ह्या बाजूला जरी राहिलं तर त्या पद्धतीने तुम्ही आकार देऊन थोडंसं तेवढं शिल्लक राहिलं तरी कट करू शकता. आता इथे हे अशा पद्धतीने बघा तुमचं एकसारखं आलेलं आहे का, कारण की आपल्याला इथे बाही जोडून घ्यायची आहे. त्यासाठी असं ठेवून बघा आपलं एकसारखं आलेलं आहे का. हे अशा पद्धतीने कमी जास्त होऊ देऊ नका फिटिंगमध्ये. बघू शकते इथे आपलं व्यवस्थित आलेलं आहे. ही सुद्धा बाजू, त्यासाठी सुरुवातीलाच मी कटिंग करताना तुम्हाला सांगितलं दोन्ही सुद्धा असं ठेवून बघा, म्हणजे तिथं कधीही तुमचं फिटिंग करताना कमी जास्त होणार नाही, ते लक्षात घ्यायचं आहे. प्रिन्सेस ब्लाऊज कट करताना फक्त तेवढं लक्षात ठेवत जा. हे आता इथे बरोबर आलेलं आहे आणि इथे शोल्डर सुद्धा आपलं इथे बरोबर आलेलं आहे, ते लक्षात घ्यायचं आहे. त्यासाठी फिटिंग करताना हे बघत जा आपलं एकसारखं आलेलं आहे का. जर कमी जास्त झालं एक बाजू तर तुम्ही इथे गोलाकार सुद्धा देऊ शकता आणि तेवढं ते कट करू शकता, एवढं लक्षात ठेवा. आता इथे आपल्याला बाही जोडायची आहे. ही आपली खोलगट बाजू ती पुढच्या बाजूला असते, ब्लाऊजची ही पुढची बाजू आहे, ते लक्षात घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपण मार्किंग सुद्धा केलेलं आहे. हे मार्किंग. आता बाही जोडताना नेहमी लक्षात ठेवायचं आहे मध्यापासून जोडत जा. आता हे शोल्डर जोडलेलं आहे ते पाठीमागच्या बाजूला, नेहमी लक्षात ठेवायचं आहे ती पाठीमागच्या बाजूला घेत जा, ते लक्षात ठेवत जा. आणि बरोबर जोडताना अशा पद्धतीने मध्यावरती बरोबर आपला हा मध्य आला पाहिजे, तेव्हा बरोबर ब्लाऊज आपला शोल्डरला राहतो, ते लक्षात ठेवत जा. हे अशा पद्धतीने. आणि बाही कधीही जोडताना खेचायची नाही, ते लक्षात ठेवायचं आहे. आता ह्याच्यावरती पुन्हा एकदा आपल्याला एक डबल शिलाई मारून घ्यायची आहे आणि दुसरी सुद्धा बाही आपल्याला अशाच पद्धतीने मध्यपासून जोडायला सुरुवात करायची आहे. इथे आपल्या दोन्ही सुद्धा बाजूंच्या बाह्या जोडून झालेल्या आहेत. आता इथे आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे. बाहीवरती बाही बरोबर अशी पकडायची आहे, कारण की आपल्या प्रिन्सेसमध्ये आपण काय करत असतो, थोडासा आकार क्रॉसमध्ये देत असतो. हे अशा पद्धतीने बरोबर बाहीवरती बाही पकडा. दुसरी सुद्धा बाजू तुम्हाला अशाच पद्धतीने बघायची आहे. हे अशा पद्धतीने बरोबर इथे पकडायचं आहे आणि इथे खालच्या बाजूला बघू शकता थोडंसं क्रॉसमध्ये आहे, मग तेवढंच थोडंसं कट करून घ्यायचं. पाठीचा भाग आपला सरळच असतो, पाठीचा भाग बरोबर असा क्रॉस असलं तर कट करा, जास्त आतल्या बाजूला घ्यायचं नाहीये. इथे मी दोन्ही सुद्धा बाजूंना एकदम सरळ लाईनीमध्ये शिलाई मारून घेतली. आता आतल्या बाजूला हे अशा पद्धतीने इथे आपल्याला बॉक्स फिटिंग करून घ्यायची आहे आणि तुमचं फिटिंगचं मार्किंग करायचं आहे. दंडघेर फिटिंग तुमचं किती आहे, मुंडा फिटिंग तुमचं किती आहे, किंवा ज्या पद्धतीने तुम्ही फिटिंग करता ती पद्धत तुम्ही इथे वापरली तरी सुद्धा चालेल. आता बाही फिटिंगचं मार्किंग तुमचं बघायचं आहे किती आहे. इथे 5.5 इंचावरती मार्किंग करून घेते. इथे 5.5 आहे. हे अशा पद्धतीने ह्या सुद्धा बाजूला 5.5 वरती मार्किंग करून घेते. इथे मी मुंडा मोजून फिटिंग करत असते. हे असा आपला मुंडा आहे, असा व्यवस्थित पकडा एकदम सरळमध्ये. हे अशा पद्धतीने फिटिंग एकदम अशी व्यवस्थित होते. हे सुद्धा असं व्यवस्थित पकडून घ्या. मापाचं ब्लाऊज असा टेप ठेवायचा, हे शोल्डरला बरोबर असं ठेवायचं सरळ लाईनीमध्ये. हे बघू शकता अशा पद्धतीने. आता माझं इथे किती आहे, शिलाईची पहिली टीप लक्षात ठेवायची, शिलाईची पहिली टीप इथे 7.5 आहे. हे आता हे सुद्धा सरळ पकडा. इथे बरोबर जेवढं भरलेलं आहे ना तेवढं लगेच असं मार्किंग करून घ्यायचं. हे अशा पद्धतीने इथे तुमची फिटिंग सुद्धा एकदम अशी सरळ लाईनीमध्येच येणार आहे, ते लक्षात घ्यायचं आहे. आता त्याच पद्धतीने ही सुद्धा बाजू हे असं व्यवस्थित पकडा इथे सुद्धा, आणि जेवढं त्या बाजूला आपण मार्किंग केलं तेवढंच आपल्याला ह्या बाजूला सुद्धा करून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने. आता कंबर फिटिंग हे बरोबर मापाचा ब्लाऊज असा ठेवून घ्या. हे अशा पद्धतीने खेचू नका, व्यवस्थित. हे अशा पद्धतीने जेवढं शिल्लक राहील ना त्याचे आपल्याला 4 भाग करावे लागतात, ते लक्षात घ्यायचं. हे अशा पद्धतीने पकडायचं. हे असं मार्किंग करून घ्या इथे. आता एवढं आपलं मोजून घ्यायचं, आपलं किती भरते. हे अशा पद्धतीने बघा टेप ठेवून. माझे इथे 4.5 भरते, मग हे टोक 4.5 वरती ठेवून घेते. हे अशा पद्धतीने
आता परत किती आलं माझं इथे 2.5च्या आधीचे 1 रेष, परत हे टोक त्याच्यावरती बरोबर असं ठेवून घ्यायचं हे अशा पद्धतीने. आणि जेवढं येईल ना आपलं हे बरोबर 1.25च्या आधीचे थोडंसं नॉर्मल आहे तेवढं तेच मार्किंग करून घ्यायचं. जेवढं येईल ना तुमचं तेच मार्किंग करून घ्यायचं आहे, त्यामध्ये बदल करायचा नाही. ते परफेक्ट आपल्याला बसत असतं हे अशा पद्धतीने. ह्या सुद्धा बाजूला तेच मार्किंग करून घ्यायचं, दोन्ही सुद्धा बाजूंना हे अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला पट्टीचा वापर करा किंवा टेपचा वापर केला तरी चालेल. हे इथं बाहीचं फिटिंगचं मार्किंग, मुंड्याचं मार्किंग असं जोडून घ्या. आता इथे कमर फिटिंगचं मार्किंग आपण केलेलं आहे. हे इथं मुंड्याचं मार्किंग केलं ते बरोबर असं खालीपर्यंत जोडून घ्यायचं आहे. आता ह्या सुद्धा बाजूला तीच पद्धत वापरायची आहे. असं पकडा, इथे बाही फिटिंगचं मार्किंग, मुंडा फिटिंगचं मार्किंग असं व्यवस्थित मार्किंग करून घ्या. आता इथे मुंडा फिटिंग, कमर फिटिंग हे असं मार्किंग करून घ्या. इथं टेपचा किंवा पट्टीचा वापर केला तरी सुद्धा चालेल. आता इथे एक तुमची शिलाई येणार आहे. हे अशा पद्धतीने खालच्या बाजूला पकडा. कमी जास्त होऊ द्यायची नाही फिटिंग, ब्लाऊज वरच्या बाजूला सरकला जातो, त्यासाठी उंची व्यवस्थित टाका, ते लक्षात घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने तुमची फिटिंग येणार, म्हणजे कधीही तुमची कमी जास्त होणार नाही, ते लक्षात घ्यायचं आहे. आता इथे एक मारून घ्या. इथे तुम्हाला जेवढ्या शिलाई बसतील ना तेवढं तुम्ही मारू शकता. 3 किंवा 4 मारले तरी सुद्धा चालतील. जास्त अशा जवळ घ्यायचे नाही, थोडंसं अंतर ठेवतच आपल्याला मारून घ्यायचे असतात. जरी फिट्ट झाला तरी ते आपल्याला उसवायला सोपं पडतं, ते लक्षात घ्यायचं आहे. इथे आपला पूर्ण ब्लाऊज तयार झालेला आहे, बघू शकता. अशा पद्धतीने आपण पूर्ण फिटिंग करून घेतलेली आहे. अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा फिटिंग करून घ्या, म्हणजे ब्लाऊज बसायला एकदम असे परफेक्ट बसतात. आणि ब्लाऊजची उंची व्यवस्थित घ्या, म्हणजे काय होतं, ब्लाऊज वरच्या बाजूला कधीही सरकत नाहीयेत. बघू शकता पफ सुद्धा आपला इथे व्यवस्थित आलेला आहे. अशाच पद्धतीने तुम्ही टक्स मार्किंग करून घ्यायचं आहे आणि मधला टक्स द्या, म्हणजे ब्लाऊज बसायला एकदम असे व्यवस्थित बसतात, ते लक्षात घ्यायचं आहे. ह्याच्यावरती मी अशा पद्धतीने बाही डिझाईन तयार केलेली आहे. ह्याचा सुद्धा मी तुम्हाला कटिंगचा आणि सुद्धा शिलाईचा सुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे, ते बघा. आणि अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा बाही डिझाईन तयार करायची आहे. ते तुम्ही दुसरी सुद्धा बाजू बघू शकता, एकदम अशी फिटिंग आपली व्यवस्थित आलेली आहे दुसऱ्या सुद्धा बाजूची. आणि पफ सुद्धा बघू शकता एकदम असा परफेक्ट आणि व्यवस्थित आलेला आहे. इथे गळ्याचा आकार सुद्धा तुम्ही बघू शकता, आपला एकदम असा व्यवस्थित आलेला आहे. बघू शकता ही सुद्धा बाही आपली एकदम अशी व्यवस्थित आलेली आहे. अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा बाही डिझाईन तयार करायची आहे. आपली इथे ब्लाऊजची पाठीमागची बाजू सुद्धा तुम्ही बघू शकता, एकदम अशी व्यवस्थित आलेली आहे. अशा पद्धतीने उंची सुद्धा आपली इथे व्यवस्थित झालेली आहे. तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने ब्लाऊजची उंची टाकायची आहे. आणि गळा पुढच्या बाजूचा आहे तेवढं टाकत जा, जास्त वाढ घ्यायचं नाही, तर तुमचं पूर्ण शोल्डर उतरलं जाईल, ते लक्षात घ्यायचं आहे. बघू शकता ब्लाऊजची उंची एकदम अशी व्यवस्थित झालेली आहे. अशाच पद्धतीने बरोबर आणि शोल्डर आपलं व्यवस्थित आले पाहिजे, त्यासाठी बाही जोडताना मध्यापासूनच सुरुवात करत जा, ते लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे काय होतं, शोल्डर बरोबर शोल्डरलाच राहतं, ते लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे पुढच्या बाजूला येत नाही, ते लक्षात घ्यायचं आहे. हे बघू शकता इथे आपली पूर्ण व्यवस्थित इथे ब्लाऊजची शिलाई झालेली आहे. आज मी तुम्हाला कटिंग आणि शिलाई दोन्ही सुद्धा मी तुम्हाला खूप सोप्या भाषेमध्ये समजून सांगितलेलं आहे. माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा. आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.